पनवेल महानगरपालिकेची महासभा शुक्रवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली। या महासभेत विविध विषयांवर चर्चा करून अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले। त्यामध्ये शहरातील मालधक्का परिसरातील प्लॉट नंबर 389 येथील नवनाथ नगर येथील 9 झोपडपट्टी वासियांच्या घरांच्या प्रश्नावर मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला। या झोपडपट्टी धारकांची मागणी होती की आम्ही या संदर्भातील बांधकाम खर्च महापालिकेला देण्यास तयार आहोत, परंतु आम्हाला महापालिकेने कायमस्वरूपीची घरे देऊन आमचे पुनर्वसन करावे ही मागणी ते सातत्याने आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे करत होते। सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार हे या मागणीसाठी आग्रही होते। गेली काही महिने त्यांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता। दरम्यान महासभेत मंजूर ठरावानुसार संबंधित झोपडपट्टी वासियांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्यात येणार असून तोपर्यंत त्यांना दरमहा 6,000 रुपये भाडे देण्यासही मान्यता देण्यात आली आहे। या निर्णयासाठी सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांनी विशेष पाठपुरावा केला होता। तसेच आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रश्न सातत्याने महानगरपालिकेत मांडण्यात येत होता। ठराव मंजूर झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते तथा नगरसेवक परेश ठाकूर, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील तसेच स्थायी समितीचे सभापती बबन मुकादम यांचे आभार व्यक्त केले। दरम्यान ठराव मांडताना सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार आणि नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, अस्मिता घरत, शिवानी घरत यांनी या निर्णयाचे स्वागत करत झोपडपट्टी वासियांना न्याय मिळाल्याचे सांगितले। लोकमान्य नगर मालधक्का या ठिकाणी 389 अंतिम भूखंड क्रमांक यावरील 9 झोपडपट्टी धारकांना पुनर्वसन करण्यासंदर्भात या ठिकाणी विषय आलेला आहे। या बाबतीमध्ये सर्व सन्माननीय सदस्यांनी आपली मतं मांडली। काही अभ्यासपूर्ण होती तर काहींचा अभ्यासाचा अभाव होता। त्यांना माहिती मिळाली नसेल त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्यांची मांडणी केली हे सत्य आहे। कारण मांडणीमध्ये हे आठवतंय अध्यक्ष महोदय, लोकसभा आणि राज्यसभामध्ये कायदे तयार होतात। बिहारचे माजी मुख्यमंत्री, याला धरूनच बोलतोय, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी थेट लोकसभेमध्ये भाषण केलं होतं। ते म्हणाले कि मेरा जन्म 1948 में हुआ, लेकिन मेरा जन्म होने से पहले 1 साल पहले अंग्रेज यहाँ से भाग गए। 1947 ला किती मोठा विरोधाभास, पण तो विनोदाचा भाग झाला। तसंच या ठिकाणी हा जो आलेला विषय याच्यामध्ये परिपूर्णता असणं आवश्यक आहे आणि ती केलेली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपण सर्वे केला सगळ्या झोपडपट्टी धारकांचा। आता प्रधानमंत्री आवास, त्याच्यापूर्वी राजीव गांधी आवास योजना होती, ती झाल्याच्या नंतर प्रधानमंत्री आवास योजना आली। आता प्रधानमंत्री आवास योजना 2.0 चालू आहे। या 2 गोष्टी आहेत। याला 2000 पूर्वी आणि 2000 नंतर असे एकच निकष आहे। 2011चा काही सन्माननीय सदस्यांनी उल्लेख केला, त्याचा याच्याशी काही संबंध नाही। आता ही ज्या पद्धतीमध्ये कुष्ठ रुग्ण साठीची जी इमारत बनते G+7 26 घरांची, की याच्यामध्ये महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे की या ठिकाणी कुष्ठ रुग्णांना आपण स्वतःच्या हक्काचं घर कोणताही मोबदला न देता आपण त्यांना देत आहोत। एक सामाजिक बांधिलकी म्हणून महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प, आणि तो पण पनवेल महापालिका करते। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं झालंय की माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा उल्लेख झाला, त्यावेळचे कार्यतत्पर आपले सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब आणि प्रशासन यांच्या माध्यमातून आपण कुष्ठ रुग्णांना दरमहा 3,000 रुपये 2,500 चालू केले होते, त्या 4,000 रुपये झालेले। कारण त्यांना कोणत्याही ठिकाणी जाऊन सार्वजनिक ठिकाणी काम करता येत नाही, मोलमजुरी करता येत नाही, शेवटी भिक्षा मागून त्यांना त्यांचं गुजरण करावं लागतं। आणि त्याची दखल महापालिकेने, सत्ताधारी आणि प्रशासन यांनी घेतली आणि त्यांना दरमहा आपण या ठिकाणी रक्कम देतो, अदा करतो आणि ती त्यांच्या खात्यामध्ये जमा होते। हा झाला विषय इथपर्यंतचा। आता त्यांना आपण विना मोबदला आपण ही घरं देतो। राहिला विषय दुसरा की G+7 ही 56 घरं आपण दुसऱ्या इमारतीमध्ये बांधत आहोत। विरोधी पक्षांनी जो उल्लेख केला तो योग्य आहे की ज्या पर्पजसाठी आपण हा विषय घेतलेला आहे
कुष्ठरुग्णांचा सगळ्यात पहिलं नियमानुसार ती बिल्डिंग तयार होणं गरजेचं आहे, त्याचं बांधकाम होणं गरजेचं आहे. या मुद्द्याचं मी समर्थन करतो. आणि त्याच्यानंतर EWS साठी ची जी दुसरी इमारत बनत आहे की ज्याच्यामध्ये 9 लोक ही त्या प्लॉटमध्ये डिमार्केशन झालं, ज्या वेळेला भूमी अभिलेख यांच्याकडून ज्या वेळेला त्याचं डिमार्केशन झालं, मोजणी झाली, त्यावेळेला त्या जागेमध्ये 9 घरं ही झोपडपट्टी धारक त्या ठिकाणी राहतात हे सिद्ध झालं. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे काय पुरावे आहेत यासाठी पनवेल महानगरपालिकेने पूर्ण 9 लोकांना पत्र दिलं आणि आपले कागदपत्र सादर करा अशा पद्धतीतली त्यांना सूचना केली. आणि त्या अनुषंगाने 2025 साली त्यांची हिअरिंग झाली, त्यांचे पेपर तपासले गेले आणि त्याच्यानंतर हो ही 9 लोक त्या ठिकाणी आहेत. आज आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य विरोधी पक्षांनी सांगितलं की तिथे झोपडपट्टीधारक अमुक अमुक रक्कम 28 लाख देतील का, तर तो असा विषय नाही. या 9 घरांसाठी जो बांधकाम खर्च अपेक्षित आहे तोच बांधकाम खर्च यांना देणे अपेक्षित आहे. आणि दुसरी जे आहेत की EWSच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी उर्वरित घरं आपण त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत. त्याच्यामुळे झोपडपट्टी धारकालाच घरं मिळतील अशातला तो भाग नाही, तो ड्रॉ होईल आणि त्या माध्यमातून त्यांना ती घरं देण्यात येतील. आता या बाबतीमध्ये आपण जे सांगतो की उल्लेख झाला की 2000 अमुक अमुक साली अमुक अमुक व्यक्ती होता, त्याच्यानंतर आक्षेप घेण्यात आला की कुष्ठरुग्णाला एकाच घरातील 3 लोकांना, खरं म्हणजे ही लोक समाजाने गैरसमजुतीमुळे त्यांना बाजूला ठेवलेलं आहे. सन्माननीय ॲडव्होकेट मनोज भुजबळ साहेब यांनी या ठिकाणी उदाहरण दिलं की आम्ही आमचं वर्तन त्यांच्यासोबत कसं करतो, सामाजिक बांधिलकी कसं जोपासतो. आम्ही त्यांच्या घरी जातो, चहा पाणी घेतो, ते आमच्याकडे येतात, काही घरी येतात तर काही कार्यालयांमध्ये येतात. आम्ही त्यांचं भाऊ भाऊ म्हणून अशाच पद्धतीतला उल्लेख करतो. आता राहिला 9 घरांचा विषय. 9 घरं त्या जागेमध्ये येतात म्हणून त्या 9 घरांना आपण या ठिकाणी बांधकाम येणाऱ्या खर्चाचा अधीन राहून आपण त्यांना ती देतो. त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेतलेलं आहे की पनवेल महानगरपालिका जे ठरवेल आम्हाला बांधकाम खर्च जो येईल तो बांधकाम खर्च देण्यास आम्ही तयार आहोत असं त्यांच्याकडून लेखी स्वरूपात घेतलं आहे आणि त्यांनी ते मान्य केले. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये 9 घरं आहेत. या 9 घरांपैकी 7 घरं ही शेड्यूल कास्टची आहेत, 1 घर हे शेड्यूल ट्राईबचं आहे आणि 1 घर हे मुस्लिम समाजाचं आहे. असे मग कुठले इथं जाती धर्म पंथ किंवा अमुक जात म्हणून यांना बाजूला ठेवा तर असं नाही. त्या जागेमध्ये येणारी त्याच्या व्यतिरिक्त देखील 9 घरं सोडून अजून काही घरं आहेत त्यांना आपण याच्यामध्ये घेत नाही, यांना आपण स्थान देत नाही. कारण असं की ही 9 घरं जर त्या ठिकाणी उठली तर जातील कुठे. उल्लेख आला या ठिकाणी की आपलं कुठलं हॉस्पिटल कोहिनूर टेक्निकलच्या तिथला की तिथे नगरपालिका अस्तित्वात असताना त्या ठिकाणचा त्यांचा सर्वे झाला आणि तिथं ती लोक त्या रस्त्याच्या आड येत होती, तिथं शौचालय बांधलं, मुतारी बांधलेली, तिथं आड येत होती, तिथं दुर्गंधी होती बाजूला, कारण त्यांना शौचालय जायला देखील जागा नव्हती, कारण जागा तिथं शौचालय बांधावं अशी परिस्थिती नव्हती, शिल्लक जागा नव्हती. त्याच्यामुळे त्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवलं. जी घरं शिल्लक होती तिथं आपला प्रोजेक्ट नाही झाला. प्रोजेक्ट झाला असता तर त्याच ठिकाणी त्यांना तिथेशी घरं देणं हक्काचं हे गरजेचं होतं. प्रधानमंत्री आवास योजना तेच सांगते, प्रधानमंत्री आवास योजना 2.0 तेच सांगते. आणि आता ही घरं त्याच जागेवर असल्यामुळे 9 घरं त्याला लागून 10वा घर आहे, 11वा आहे, 12वा आहे, आपण त्यांना धरत नाही. कारण यांना उचलले तर ते ट्रान्झिट काम आपल्याकडे शिल्लक नाही, जातील कुठे. कारण त्याच जागेवर असलेल्या लोकांचं पुनर्वसन करणं हे गरजेचं आहे. म्हणून आपण हे 9 लोक त्या ठिकाणी घेतलेले आहेत. ही मागासवर्गीय समाजाचे आहेत आणि त्याचबरोबर यांच्यावर अन्याय होता कामा नये. जो उल्लेख झाला की कुष्ठरुग्ण वसाहतीचा की एका घरामध्ये 3-3 घरं दिली जातात, सन्मान्य सदस्यांनी उल्लेख केला. एक नॉर्म्स प्रमाणे, कायद्याच्या नॉर्म्स प्रमाणे की ज्याचं रेशन कार्ड वेगळं आहे, जो वेगळा राहतो त्याला त्याचा हक्क आणि अधिकार येतो. 3 घरांचं त्यांनी एकत्रित रेशन कार्ड दाखवा आणि मग नंतर ऑब्जेक्शन घ्यावं. जर रेशन कार्ड वेगळं असेल, त्याचे पेपर वेगळं असतील, त्याचे घर वेगळं असेल तर अशाला देणं आवश्यक आहे. वास्तविक पाहता अध्यक्ष महोदय, याच्यावर चर्चाच वेगळ्या पद्धतीने घडणं हे अपेक्षित नव्हतं. कारण तो समाज घटक की त्याला स्वतःला उदरनिर्वाहासाठी काही साधन नाही अशा व्यक्तींच्या सोबत विषयी बोलणं तीव्रतेनं हे निषेधार्थ आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि बाकीचे जी 9 घरं आहेत ती शेड्यूल कास्टची 7 घरं, शेड्यूल ट्राईबचा 1 घर आणि मुस्लिम समाज अल्पसंख्याक हा 1 घर, असे मिळून त्या ठिकाणी 9 घरं आहेत. तर या 9 घरांना जो काय बांधकाम खर्च येणार आहे आणि तेही कमीत कमी
तर त्यांना तो कमीत कमीत रेट लावून त्या 9 घरांनाच ती परवानगी द्यावी. बाजूची घरं आली जरी 10वं घर तरी त्याला परवानगी देऊ नये अशी माझी विनंती आहे. सन 2021 साली मागच्या बोर्डामध्ये जो ठराव झाला होता या ठिकाणी भाडं देण्याचा तो झाला होता 4,000 रुपयाचा. 2021 नंतर आज 2026 मध्ये आपण 5 वर्षाच्या कालखंडाने पुढे गेलेलो आहे. कुठलाही जरी घर घेतलं तरी 10% दर वर्षाला 11 महिन्याच्या कराराने त्याची वाढ होते. आपण 5 वर्षाचं या ठिकाणी जर पकडलं तर त्यावेळचा झालेला ठराव या लोकांना 4,000च्या ऐवजी 6,000 घर भाडं द्यावं अशा पद्धतीतली मी या ठिकाणी सूचना मांडतो आणि सूचनेसहित हा ठराव संमत करावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद.